नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला आपण बघूयात ॲडव्हान्स जाळी डिझाईन। तर बघा, सुरुवातीला असे हे चेक्स काढून घ्यायचे आहेत। चेक्स काढताना आडव्या आणि उभ्या रेषा काढायच्या आहेत आणि त्या डबल काढायच्या आहेत या प्रकारच्या। बघा, आडव्या रेषा काढून झाल्यात, आता ह्या उभ्या रेषा आपण काढल्यात आणि ही डिझाईन त्याच्यामध्ये आपण काढलेली आहे। बघा, यामध्ये आपण काही फुलांचे प्रकार दाखवले आहेत आणि नंतर जो भाग उरतोय आहे त्याच्यामधले जे डॉट आहेत आपण हे त्याला बोल्ड करतोय। या प्रकारचे आणि जे समोर हे पानं आहेत त्यालाही बोल्ड करून घेऊया। नंतर ही डिझाईन अशी उठून दिसते। पानांचा आणि फुलांचा आकार घेऊन ही जाळी तयार केली आहे अशा प्रकारे। आणि याच्यामध्ये आपण आता ह्या एक रेष काढून त्याच्यावर डॉट देतो आहे आतमध्ये, फुलांमध्ये फुलांसारखं दिसण्यासाठी। बघा, आता आपण दुसरी ॲडव्हान्स जाळी बघूयात। याच्यामध्ये ऑलरेडी मी उभ्या आणि आडव्या रेषा काढून घेतल्या आहेत, जाळी तयार करून घेतली आहे डबल जाळी। त्यामध्ये बघा अशा कर्व लाईन काढायच्या आहेत अपोजिट डायरेक्शनने आणि जिथे हे डॉट काढून घ्यायचे आहे, जिथे आपण जॉईंट केले आहेत चेक्स तिथे, आणि हा जे आतमधला जो भाग आहे त्याच्या एका साईडने ह्या आडव्या रेषा काढायच्या आहेत। एकाच साईडने फक्त एक भाग सोडायचा आणि एक भाग डार्क करायचा रेषेने अशा प्रकारे। आणि त्याच्यानंतर ह्या अशा वरची जी आउटलाईन आहे त्याला आपण बोल्ड करून घेतला आहे आणि जो भाग उरला आहे तिथं मग आपण थोडी शेडिंग देतोय। तर अशा प्रकारे ही जाळी तयार होईल ॲडव्हान्स। बघूयात आपण आता तिसरी ॲडव्हान्स जाळी। ह्या अशा प्रकारे जाळी काढून त्याच्यामध्ये जिथे जॉईंट झाला आहे तिथं आपण रेष काढून घेतली आहे आणि आता जो भाग उरतोय एकमेकांना तिथं हे चेक्स जॉईंट केले आहेत आपण आणि आता ते भरून घेत आहोत। अशा प्रकारचे हे चेक्स जे तयार झाले आहे जॉईंट करून ते चेक्स भरून घ्यायचे आणि हे छोटे पण चेक्स हे जॉईंट करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे ही ॲडव्हान्स जाळी तयार होईल। आता बघूयात आपण पिकॉकचा येथे आपण आकार काढणार आहोत। छोट्या या चेक्समध्ये अशा प्रकारे कर्व लाईन घेऊन एक मोराचा शेड इथे द्यायचा आहे, मोराचा आकार याप्रमाणे। त्या चौकटीमध्ये बसेल याप्रमाणेच हा मोराचा आकार आपण इथं देत आहोत आणि जो भाग उरतो आहे तो आपण नंतर बोल्ड करून घेऊयात अशा प्रकारे। हे छोटे छोटे मोर इथं तयार होतील। नंतर बघा, स्लॅन्टी रेषा काढून घ्यायच्या आहेत पूर्ण जाळीमध्ये। त्याच्यानंतरचा जो अर्धा भाग आहे तिथेही आपण स्लॅन्टी रेष जॉईंट करून घेतल्या आहेत। त्याच्यातलाही जिथे आपण जॉईंट झाले ते चौकटीमधले छोटे छोटे हे भाग बोल्ड केले। बघा, त्याच्यातला एक भाग बोल्ड करायचा आणि एक सोडून द्यायचा याप्रमाणे आणि खाली ही आउटलाईन काढतो आहोत आपण। त्याच्यानंतर आता आपण आडव्या आणि उभ्या रेषा, जो भाग उरला तिथं आडवी रेष आणि उभी रेषा काढून हा भाग भरून द्यायचा आहे पूर्ण।
या प्रकारे बघू शकता. सरळ रेष आणि आडवी रेष काढायची आणि हे चेक्स एकमेकांना जॉईंट करायचे. तर ही आपली ॲडव्हान्स जाळी तयार होत आहे. बघा, ही अतिशय सुंदर दिसते पूर्ण झाल्यानंतर. या प्रकारे नंतर ही डार्क करून घ्यायचं आहे. ही अशी दिसणार, अतिशय छान. आता बघूयात आपण नेक्स्ट चेक्स तयार करून घ्यायचे आहेत डबल आउटलाईनचे. त्यामध्ये बघा अशा कर्व लाईन एकमेकांना जॉईंट करायच्या आहेत, आतल्या साईडनी पण आणि बाहेरच्या साईडनी पण. हे असे फुलांचा आकार इथं तयार होणार या प्रकारे. आणि जो आतमध्ये जो भाग आहे उरलेला तो असा बोल्ट करायचा आहे. इथं ही फुलांची एक ॲडव्हान्स जाळी तयार होते. बघू शकता, ही खूप साधी सरळ सोपी जाळी आहे फुलांची आणि दिसायलाही छान दिसते. आतमधले जे जॉईंट केलेले आहेत बॉक्स इथं बोल्ट करायचा आहे. बघा, नंतर बघूयात आपण जिथे जॉईंट झाले आहेत बॉक्स तिथं हे गुणाकाराचं सिम्बॉल जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. नंतर हे असं एकमेकांना जॉईंट करत चालायचे आहे. जॉईंट केल्यानंतर ही तिरपे जी रेष आहे ती पण एकमेकांना जॉईंट करत चालायच्या. नंतर बघा तुम्ही ह्या आपण जे जाळी आहे ती बोल्ट करतो आहोत आणि आतमधला जो भाग आहे तो आपण फेंट दाखवत आहोत, म्हणजे जास्त डार्क करायचा नाही, फक्त याच्यामध्ये जाळीच दिसते आणि आतमधला भाग फेंट. तर अशा प्रकारे ही तयार होईल. नंतरच्या जाळीमध्ये बघा आतून कर्व लाईन घ्यायचं आणि खाली पण कर्व लाईन घ्यायची, ह्या अशा प्रकारे. आणि यामध्ये आपल्याला फुलाचा आकार काढायचा आहे. वरती फूल आणि खाली त्याला 2 पानं, छोटंसं फूल आणि त्याला 2 पानं आपण काढत आहोत या प्रकारे. आणि नंतर जो भाग उरत आहे तो भाग आपल्याला बोल्ट करायचा आहे. अशा प्रकारे फुलं आणि पानं इथं दिसतील या प्रकारे. अशा प्रकारे नंतर बघूयात आपण दुसरी जाळी. यामध्ये आपण कटवर्क बघणार आहोत. यामध्ये काही पानांचा आकार, काही फुलांचा आकार इथं आपण काढून घ्यायचा आहे आणि नंतर जो भाग उरल त्याला आपल्याला बोल्ट करायचं. जाळीमध्ये सुद्धा हे कटवर्क छान दिसतं. बघा, या प्रकारे आपण ह्या पानाला फुलांना हे करतो आहोत डार्क, जी जागा उरली आहे तिथं. आणि ही कटवर्कची ॲडव्हान्स जाळी तयार. विदाऊट डार्क केलेले पण फार छान दिसतात, बघू शकता. आता आपण बघूयात दुसरी जाळी. त्या दुसऱ्या जाळीमध्ये गुणाकाराचं चिन्ह काढायचं, पण ते डबल लाईन काढायच्या आहेत. अशा प्रकारे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आणि त्याला डबल लाईन करून घ्यायची. आणि जो भाग उरतोय आतमध्ये त्याच्यामध्ये एक फूल काढायचं आहे. 4 पाकळ्या एकमेकांना जॉईंट करायचं आणि तिथे एक छोटंसं फूल तयार होतंय. बघा, अशा प्रकारे तुम्ही 4 पानं एकमेकांना जॉईंट करायचं आहे. आणि बघा, जो भाग उरलाय तोही बोल्ट करून घ्यायचा आहे, जेणेकरून फुलांचा आकार हा उठून दिसेल आणि त्या 2 रेषांचा पण आकार हा उठून दिसतो. अशा प्रकारे ही पूर्ण जाळी ही बोल्ट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे नंतर आपण शेवटची जाळी बघणार आहोत. बघा, शेवटच्या जाळीत आपण एक बदकाचा आकार बघणार आहोत, स्वॅनचा आकार बघू शकता तुम्ही. बघा, त्याचा
वरचा भाग डोक्याचा आणि नंतर त्याला चोच काढून घ्यायची. अशी कर्व लाईन एकमेकांना जॉईंट करत करत बदक इथं तयार होतो. वरच्या दिशेनेही त्याला पंख काढायचे आहेत आपल्याला. यामध्ये छोटे छोटे डॉट काढायचे आणि त्याला पाठीमागं ओढून घ्यायचं आहे, म्हणजे एक पंखाचा आकार तिथं छान दिसतील. आणि वरच्या साईडने पण आपल्याला पंख काढायचे आहेत. अशा प्रकारे बघा, जाळीमध्ये हा छोटासा बदक तयार झाला आहे. जो भाग उरलाय तिथं आपण आता बोल्ट करणार आहोत. अशा प्रकारे या प्रकारे हा पूर्ण बोल्ट केल्यानंतर बदकचा आकार दिसेल. ह्या अशा प्रकारची ही ॲडव्हान्स जाळी आपण बघितली आहेत. तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 बघितला होता बेसिक जाळीमध्ये ह्या, आणि आताच्या जो पार्ट 2 आहे त्याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स चेक्स आणि ग्रिड डिझाईन बघितल्यात. तर बघू शकता तुम्ही, ह्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हान्स बेसिक जाळी, ॲडव्हान्स जाळी ह्या बघितल्या आहेत. तर बघा, प्रत्येकी एका जाळीचा तुम्ही किमान 5 वेळेस तरी सराव करावा, त्यामुळे तुम्हाला ही काढायला सोपी जाईल.